नमस्कार विद्यार्थ्यांनो, भाग्य विधाता फाउंडेशनच्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मागील लेक्चर प्रमाणे आपण या लेक्चर मध्ये नेक्स्ट पॉइंट केपलर्स लॉ, न्यूटन्स लॉ अँड अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे तीन टॉपिक कव्हर करणार आहोत। आपण सुरुवातीला लेसन नंबर 1 ग्रॅव्हिटेशन मध्ये इंट्रोडक्शन घेतलं, ग्रॅव्हिटेशनची डेफिनेशन घेतली, फोर्स अँड मोशन म्हणजे काय ते पाहिलं, त्यानंतर सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपेटल फोर्स बघितला। तर आता पुढचा पॉइंट आहे आपला केपलर्स लॉ। चला तर मग बघूयात केपलर्स लॉ, किंवा त्याला असं म्हटलं जातं केपलर्स लॉ प्लॅनेटरी मोशन, केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन। म्हणजेच जे काही प्लॅनेट्स असतील आपले, त्या प्लॅनेटचे जे काही मोशन आहेत त्या मोशन्स केपलरने डिफाइन केलेले आहेत। तर केपलर्स लॉज म्हटले म्हणजे हे एकापेक्षा जास्त आहेत। आपल्याला केपलरचे 3 लॉज स्टडी करायचे, मग त्याच्यामध्ये असेल केपलर फर्स्ट लॉ, केपलर सेकंड लॉ आणि केपलर थर्ड लॉ। जसं की मी म्हटलं केपलर फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ, तसंच त्यांना आणखी काही नावाने ओळखलं जातं। तर पहा, फर्स्ट लॉ ला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं लॉ ऑफ ऑर्बिट, लॉ ऑफ ऑर्बिट हा आहे आपला केपलर्स फर्स्ट लॉ। मग एक्झाम मध्ये कधी तुम्हाला क्वेश्चन असे विचारतील, स्टेट केपलर्स फर्स्ट लॉ, किंवा त्यालाच ऑर विचारतील स्टेट लॉ ऑफ ऑर्बिट, तर तो आपल्याला लिहिता आला पाहिजे, म्हणून दोन्ही नाव आपल्याला माहिती असायला हवी। तर काय आहे हा लॉ, चला माझ्या बरोबर तुम्ही पण स्टेटमेंट लिहून घ्या, चालेल? लिहा मग। द प्लॅनेट्स मूव्स अराउंड द सन, द प्लॅनेट मूव्स अराउंड द सन। जे काही डिफरंट प्लॅनेट्स आहेत ते काय करतायत, अराउंड द सन मूव्स करतात। पण पहा, आपल्याला या लॉ मध्ये काय डिफाइन करायचंय, ऑर्बिट डिफाइन करायचंय, त्याचं ऑर्बिट कसं असायला पाहिजे। बघ, अर्ध्या पार्ट मध्ये तो कव्हर केलाय, द प्लॅनेट्स मूव्स अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट्स, अराउंड द सन in elliptical orbit। तर प्लॅनेट्स, डिफरंट प्लॅनेट हे इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये मूव्ह करतात, बरोबर? मग जर प्लॅनेटची मोशन जर इलिप्टिकल असेल तर सन कुठे असणार, तर मग तो पुढच्या टप्प्यामध्ये डिफाइन केलाय, विथ द सन, विथ द सन at one of the foci। पहा आता मी पूर्ण एकदा वाचतो, द प्लॅनेट्स मूव्स अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय। म्हणजे काही डिफरंट प्लॅनेट्स असतील आपल्या गॅलेक्सी मध्ये, आपल्या गॅलेक्सीचं नाव काय सांगता येईल तुम्हाला, द मिल्की वे। पण आपली जी काही गॅलेक्सी असेल त्या द मिल्की वे मध्ये जे डिफरंट प्लॅनेट्स आहेत ते कसे मूव्ह करतात, इन अन इलिप्टिकल ऑर्बिट, बरोबर? आणि सन कुठे आहे, सन ॲट वन ऑफ द फोकाय, म्हणजे त्यांच्या फोकसला सन काय केलेला आहे, सिच्युएट आहे। आता स्टेटमेंट मध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या, द प्लॅनेट्स, किंवा तुम्ही असे म्हणू शकता एव्हरी प्लॅनेट्स मूव्स अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट। प्लॅनेटचं ऑर्बिट कसं इलिप्टिकल, आणि सन कुठे आहे, ॲट वन ऑफ द फोकाय। हे दोन शब्द तुमच्यासाठी महत्त्वाचे, ऑर्बिट कसं आहे इलिप्टिकल आणि सन कुठे फोकसला, फोकाय, किंवा तुम्ही त्याला फोकस म्हणू शकता। आपण डायग्रामॅटिकली आपण दाखवू शकतो, पहा मग। आता एका प्लॅनेट साठी मी असा इलिप्टिकल पाथ दाखवला आणि सन काय करतो, मी त्याच्या एका
फोकसला घेतो. इथं असेल सन आणि एखादा प्लॅनेट मी ऍझ्युम करतो. हा जो काही प्लॅनेट आहे त्याला नाव देऊयात आपण प्लॅनेट पी. मग हा प्लॅनेट कुठे असेल, प्लॅनेट पासून डिस्टन्स मी दाखवतो. मग हा प्लॅनेट अशा प्रकारे ह्या ऑर्बिटवर किंवा या पाथवर काय करणार आहे, मूव्ह करणार आहे. आणि सन हा त्याच्या इलिप्टिकल ऑर्बिटच्या फोकसला आहे. ठीक आहे, बस एक्झाम साठी तुम्हाला एवढंच गरजेचं आहे. डायग्राम नेसेसरी नाही, पण हे तुम्हाला स्टेटमेंट विचारलंय. आणि जर तुम्हाला तीनही लॉज डिफाइन करण्यासाठी किंवा स्टेट करण्यासाठी विचारले तर मग डायग्राम तुम्हाला नेसेसरी असेल, डायग्राम काढायला लागेल. सेकंड लॉ, आता केपलर सेकंड लॉ सुद्धा म्हटलं जातं किंवा त्याला आणखी एका नावाने ओळखलं जातं, त्याला म्हणतात लॉ ऑफ इक्वल एरिया. पहा मी इथे लिहितो, माझ्या बरोबर लिहून घ्या. लॉ ऑफ इक्वल एरिया. आता याचं स्टेटमेंट लिहिण्याच्या अगोदर मी काय करतो, थोडस डिस्क्रिप्शन देतो तुम्हाला डायग्राम. आता फॉर एक्झाम्पल आपण जर या प्लॅनेटला जर प्लॅनेट अर्थ ऍझ्युम केलंय, प्लॅनेट अर्थ आपण ऍझ्युम करूया, तर अर्थला म्हणजे आपल्या पृथ्वीला सूर्याभोवती एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो हे सर्वांना माहिती असेल. पृथ्वीने जर सूर्याभोवती एक राऊंड जर कंप्लीट केला तर आपण म्हणतो 1 वर्ष पूर्ण झालं, बरोबर. म्हणजेच पृथ्वीला सूर्याभोवती एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी अप्रॉक्सिमेटली 365 डेज रिक्वायर्ड आहे. म्हणून आपण म्हणतो की 1 वर्ष हे 365 दिवसाचं असतं, बरोबर. आता पहा, आता हे कशासाठी सांगतोय, तर याचं रिलेशन आपल्याला लॉ ऑफ इक्वल एरिया बरोबर टाकायचं आहे. असं कधी झालंय का, आता हे वर्ष 365 दिवसाचं आणि जे आता नवीन वर्ष येणार आहे ते 465 दिवसाचं, अचानक 100 दिवस वाढले पृथ्वीला सूर्याभोवती एक राऊंड मारण्यासाठी. असं कधीच होत नाही का, तर प्रत्येक वर्ष हे साधारणतः 365 दिवसाचं असतं. अप्रॉक्सिमेटली एका दिवसाचा फरक पडेल, बरोबर. 365 किंवा 366 दिवसाचा आपण घेतो, पण याच्यापेक्षा जास्त काही फरक पडत नाही. म्हणजेच हा जो काही टाइम आहे पृथ्वीला सूर्याभोवती राऊंड मारण्यासाठीचा तो फिक्स आहे, बरोबर. म्हणून आपण म्हणू शकतो की जी अर्थ आहे तिची मोशन कशी आहे, युनिफॉर्म कॉन्स्टंट स्पीडने तो चाललाय, बरोबर. सूर्याभोवती राऊंड मारतो, दरवर्षी तेवढाच वेळ लागतो त्याला एक राऊंड कंप्लीट करायला, 365 दिवस. का, तर तो कॉन्स्टंट स्पीडने चाललाय. मी व्हेलॉसिटी म्हणणार नाही, स्पीड म्हणतोय. का, तर सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी ही पोझिशन टू पोझिशन बदलत असते, बरोबर. इथं कसं चाललंय, तो कॉन्स्टंट स्पीडने चाललाय. स्पीड मध्ये डायरेक्शनची गरज नाही. व्हेलॉसिटी जर वापरली तर डायरेक्शन दाखवावी लागेल, ठीक आहे. चला, आता हे तुमचं झालं बेसिक. आता आपण असं ऍझ्युम करूयात की जो प्लॅनेट या पोझिशन पासून निघालाय, नेक्स्ट पोझिशनला पोहोचणार आहे, तो आला नेक्स्ट पोझिशनला. इथे प्लॅनेटची नेक्स्ट पोझिशन मी याला P1 म्हणतो, या पोझिशनला P2 म्हणतो. आपण कोणता प्लॅनेट ऍझ्युम केलाय, अर्थ. मग P च्या ऐवजी मी काय करतो, इथे E लिहितो. आता त्याची नेक्स्ट पोझिशन जर मला दाखवायची असेल, सन पासून तो किती डिस्टन्स पर्यंत आहे, तर मला परत काय करावं लागेल, एक पोझिशन वेक्टर दाखवावं लागेल. याला पोझिशन वेक्टर म्हणू शकतो आपण, किंवा रेडियस वेक्टर पण म्हणू शकतो, किंवा डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट असंही म्हणू शकतो. आता पहा, समजा P1 पोझिशन पासून P2 पोझिशन पर्यंत पोहोचण्यासाठी जर याला 1 मंथ रिक्वायर्ड असेल, ऍझम्पशन आहे सेकंड लॉ साठी, त्याला 1 महिना लागला, बरोबर. तर एका महिन्यामध्ये त्याने त्याच्या इनिशियल आणि फायनल पोझिशनचा आणि सन या दोघांमध्ये जो एरिया कव्हर केलाय तो एरिया आपल्याला काढायचा. किती एरिया कव्हर केला इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशन पर्यंत, त्याने किती एरिया कव्हर केला तो एरिया काढायचा. असंच आता प्लॅनेट तसंच मूव्ह करत जाणार आहे नेक्स्ट पोझिशनला. आता मी असं ऍझ्युम करतो की प्लॅनेट या पोझिशनला आला,
त्याला नाव देऊयात आपण P2 पोझिशन, P3 पोझिशन. मला परत ती पोझिशन दाखवायची सन पासून, तर मी एक रेडियस वेक्टर ड्रॉ करतो. ही दाखवली पोझिशन. तुम्ही त्याला आर म्हणू शकता, ते आर म्हणू शकता, आर म्हणू शकता. आता परत सेम ॲझम्पशन इथे करायचं आहे. जसे की P1 पासून P2 पर्यंत पोहोचण्यासाठी जर 1 महिना लागला, तर तसंच मला सांगा P3 पासून नेक्स्ट पोझिशनला पोहोचण्यासाठी किंवा P3 पासून एका महिन्यात तो कुठपर्यंत पोहोचणार, तर साधारणतः मी त्याला इथे पकडतो. P4 पोझिशन ड्रॉ करून घेतो. आता टाइम किती लागला याला, आपण टाइम फिक्स घेतला 1 मंथ. मग पहा आता काय झालं एका महिन्यामध्ये. P1 पासून P2 पर्यंत एका महिन्यात त्याने एवढा एरिया कव्हर केला. हा एरिया मी काउंट केला. तसंच नेक्स्ट पोझिशन चूज केल्या. P3 पासून एका महिन्यात तो P4 पर्यंत पोहोचला. परत हा पण एरिया मी काउंट केला. बरोबर. तर माझ्या असं लक्षात आलं की सेम टाइम मध्ये हा जे काही प्लॅनेट आहे तो इक्वल एरिया कव्हर करतो. म्हणून जो काही सेकंड लॉ आहे, लॉ ऑफ ऑर्बिट, तो यावरून डिफाइन करण्यात आला, लॉ ऑफ इक्वल एरिया. मग आपण लिहू शकतो लॉ ऑफ इक्वल एरिया मध्ये काय लिहू शकतो. लॉ ऑफ इक्वल एरिया मध्ये पहा, बरं स्टेटमेंट लिहून घ्या तुम्ही सगळे. The line joining at a planet, the line joining at a planet to the sun sweeps out equal area, sweeps out equal area in equal interval of time. चला तर मग लिहून घेऊयात आपण. The line joining a planet to the sun ही पहा, ही लाईन दाखवली मी. प्लॅनेट आणि सन, प्लॅनेट आणि सन ही लाईन जॉईनिंग आहे. म्हणजे तुम्ही त्याला डिस्टन्स पण म्हणू शकता. स्वीप्स आउट इक्वल एरिया. इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ही लाईन जॉईनिंग ह्या दोघांनी किती एरिया कव्हर केलाय एवढा. किती वेळामध्ये, एका महिन्यामध्ये. बरोबर. तसंच त्यांचीच मी नेक्स्ट पोझिशन जर घेतली तर एका महिन्यामध्ये एवढा एरिया कव्हर केला. आता हा एरिया आणि हा एरिया जर कॅल्क्युलेट जर केला तर तो सारखाच भरतो. त्याला म्हटलंय स्वीप आउट. याने एवढा स्वीप केला 2 पोझिशनच्या बरोबर, याने एवढा स्वीप केला 2 पोझिशनच्या बरोबर. आता इथे पाथ इलिप्टिकल आहे, दिसताना आपल्याला ते वेगवेगळे दिसतात, पण मेजर जर केला तर तो मात्र सारखाच भरतो. म्हणजे सेम टाइम मध्ये जे काही प्लॅनेट आहेत ते सेम एरिया काय करतात, कव्हर करतात सन बरोबर. म्हणून म्हटले स्वीप आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. हा असेल तुमचा केप्लर्स सेकंड लॉ, किंवा त्याला म्हटलंय केप्लर्स लॉ ऑफ एरिया किंवा केप्लर्स लॉ ऑफ इक्वल एरिया. ठीक आहे. आता केप्लर्स थर्ड लॉ. केप्लर्स थर्ड लॉ मध्ये बघा काय करायचं आपल्याला. सिंपल स्टेटमेंट आहे, याच्यामध्ये जास्त काही डोकं चालवायची गरज नाही.
हा, केप्लर्स थर्ड लॉला आणखी वेगळं नाव काय ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर त्याला म्हटलं तर केप्लर्स लॉ ऑफ पिरियड, म्हणजे तो टाइमशी रिलेटेड आहे. केप्लर्स लॉ ऑफ पिरियड. चला तर मग आता स्टेटमेंट लिहून घ्या अगोदर. स्टेटमेंटवरून आपलं एक सिंपल इक्वेशन तयार करायचं. काय स्टेटमेंट त्याचं लिहा. द स्क्वेअर ऑफ द टाइम period of the planet is directly proportional to the cube of the semi-major axis. Cube of the semi-major axis of its orbit. हा आहे तुमचा केप्लर्स थर्ड लॉ. त्यालाच म्हटलं जातं लॉ ऑफ पिरियड. द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड. टाइम पिरियड कशाने दाखवतात? कॅपिटल टी ने. मग आपण लिहू शकतो स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ द प्लॅनेट, म्हणजे प्लॅनेटला मूव्ह करण्यासाठी लागणारा टाइम. टाइम पिरियड किंवा पिरियड टाइम म्हणजेच काय? प्लॅनेटला एक राऊंड पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ. मग आपल्या अर्थ साठी टाइम पिरियड किती आहे? 365 डेज. म्हणजेच पृथ्वीला सूर्याभोवती एक राऊंड मारण्यासाठी 365 दिवस लागतात. तो झाला त्याचा टाइम पिरियड. द प्लॅनेट, टाइम पिरियड ऑफ द प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. कोणाला आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल? टाइम पिरियडचा स्क्वेअर टू द क्यूब ऑफ द सेमी मेजर ऍक्सिस. आता इथं बघा, हे जे आहे डिस्टन्सेस, त्या डिस्टन्सेस वरून तुम्ही काय घेऊ शकता? सेमी मेजर किंवा मायनर ऍक्सिस तुम्ही त्याची घेऊ शकता. मग घेताना जनरली ऍव्हरेज व्हॅल्यू घेतली जाते, पण दाखवताना आपण आर ने दाखवलेली आहे. मग आपण इथे लिहूया आर. त्याच्या क्यूबला प्रोपोर्शनल आहे आर क्यूब. हे झालं तुमचं काय? केप्लर्स थर्ड लॉचं इक्वेशन. थोडंसं मॉडिफिकेशन करू शकतो आपण. प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल जर काढून टाकला तर तिथे कॉन्स्टंट वापरावा लागतो आपल्याला. काहीतरी कॉन्स्टंट असणार आणि तो काय वापरतात? कॅपिटल. मग आपण लिहू शकतो टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब. म्हणजेच के इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. हा आहे तुमचा केप्लर्स थर्ड. आलं लक्षात? ठीक आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे याच्यामध्ये की हा जो काही सायंटिस्ट होता केप्लर, याने काय केलं? साधारणतः 16व्या शतकामध्ये हा सायंटिस्ट होऊन गेला. त्याने इतर वेगवेगळे जे खगोलशास्त्रज्ञ होते त्याच्या अगोदर काम केले, त्यांचं सगळं मटेरियल कॉपी केलं, त्यांचा सगळ्यांचा अभ्यास केला आणि त्यांनी केलेल्या रिसर्चवर याने फक्त काय केले? ॲझम्पशन केले. याने स्वतः वेगळं असं काही काम नाही केलं. याने फक्त काय केलं? त्यांनी केलेल्या रिसर्चचा वापर केला, त्यांचे डॉक्युमेंट जुळवले आणि त्याच्यावरून 3 लॉज बनवले. लॉ ऑफ ऑर्बिट, लॉ ऑफ इक्वल एरिया, लॉ ऑफ पिरियड. बरोबर? ठीक आहे. तर पहा, आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपला असेल, नेक्स्ट पॉइंट आपला केप्लर्स लॉ झाले. नेक्स्ट पॉइंट मध्ये आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आपल्याला न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन बघायचा आहे, सगळ्यात महत्त्वाचा आणि जो तुम्हाला
तुमच्या डिग्री पर्यंत शिकण्यासाठी असणार आहे. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय असतं ग्रॅव्हिटेशन? आपण सुरुवातीला बघितलं. ग्रॅव्हिटेशन इज ए फोर्स, पण तो कुणी अप्लाय केलेला आहे? इट इज एक्झर्टेड ड्यू टू ए डिफरंट प्लॅनेट्स. वेगवेगळ्या प्लॅनेटने आपल्या बॉडीवर किंवा एखाद्या ऑब्जेक्टवर अप्लाय केलेला जो काही फोर्स आहे त्याला काय म्हणायचं? ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काढायचा कसा? मग समजा आपण अर्थ प्लॅनेटवर आहोत तर आपल्या बॉडीवर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. मग त्याच्यासाठी न्यूटनने काय केलं? एक फॉर्म्युला डिफाइन केला. मग तो फॉर्म्युला आपल्याला काय करायचंय? स्टडी करायचंय. पण तो फॉर्म्युला डिफाइन करण्याच्या अगोदर त्याने एक स्टेटमेंट बनवलं. ते स्टेटमेंट आपण लिहून घेऊया. मग लिहा चला. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असे म्हटलं जातं. इथं म्हटलंय न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ किंवा न्यूटन्स लॉ असंही विचारलं जातं. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. स्टेटमेंट अगोदर लिहून घ्या. एक्झाम मध्ये लिहिताना असंच लिहायचं आपल्याला. वरती नाव टाकायचं, खाली लिहायचं स्टेटमेंट. साधारणतः या स्टेटमेंटला तुम्ही काय असाल? फॅमिलियर असाल. तुम्हाला हे माहिती असावं कदाचित. तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? तर लिहूयात आपण. चला बघा. Every object in the universe attracts every other object. म्हणजे पूर्ण विश्वामध्ये किंवा आपल्या पूर्ण युनिव्हर्स मध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट हा काय करत असतो? दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करत असतो. बरोबर? अट्रॅक्ट करतो म्हणजे काहीतरी फोर्स अप्लाय करणार आहे. आणि तो किती असतो? तर तो न्यूटनने डिफाइन केला. अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ ए फोर्स. विथ ए फोर्स which is directly proportional to. बघा, फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कुणाला? प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. प्रोडक्ट ऑफ देअर मासेस and inversely proportional, inversely to the square of distance between them. बघा, स्टेटमेंट मध्ये एकदा मी तुम्हाला इम्पॉर्टंट टर्म्स हायलाइट करून दाखवतो. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ ए फोर्स. प्रत्येक ऑब्जेक्ट एकामेकाला अट्रॅक्ट करत असतो काहीतरी फोर्सने. आणि तो फोर्स किती आहे? विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. फोर्स हा त्यांच्या मासेसच्या प्रोडक्टला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल कुणाला? स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. अशा प्रकारे स्टेटमेंट आपल्याला आहे. आणि स्टेटमेंट मध्ये ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या. आता आपण डायग्रामॅटिकली दाखवूयात. पहा, एव्हरी ऑब्जेक्ट. आता साधारणतः आपण काय करूयात? दोन ऑब्जेक्ट घेऊयात. ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी असे दोन ऑब्जेक्ट घेऊयात. आता ऑब्जेक्ट ए चं मास असेल m1 असा एज्युम करूयात. याचं मास असेल m2 असा एज्युम करूयात.
आता एव्हरी ऑब्जेक्ट म्हणजे हा ऑब्जेक्ट काय करणार आहे, याला अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करणार आहे. सेम टाइम ऑब्जेक्ट बी हा ऑब्जेक्ट ए ला अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करणार, म्हणजे दोघांमध्ये काहीतरी फोर्स असणार आहे. बरोबर, ए ने बी वर काहीतरी फोर्स अप्लाय केलाय, सेम टाइमला बी हा ए वर पण काहीतरी फोर्स अप्लाय करणार आहे. मग तो फोर्स किती असेल तर तो आपल्याला शोधायचा आहे. मग तो कशावर डिपेंड असणार आहे, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, त्यांच्या मासच्या प्रोडक्टवर डिपेंड असणार आहे. अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, म्हणजे ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स मी डी वापरतो, त्या डिस्टन्स वर सुद्धा डिपेंड्स असणार आहे. मग चला आता स्टेटमेंट नुसार आपण काय करूयात, इक्वेशन तयार करूयात. पहा मला स्टेटमेंट मध्ये काय म्हटलंय त्याच्या प्रकारे, फोर्स which is directly proportional to product of their masses. आता इक्वेशन नंबर आपला 1 तयार होईल. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट कोणाचा, त्यांच्या मासेसचा, म्हणजे m1 आणि m2 दोघांचं प्रोडक्ट घेतला, इक्वेशन नंबर 1 तयार झालं. तसंच स्टेटमेंटचा पुढचा पार्ट, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. मग हा जो काही फोर्स आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कोणाला, डिस्टन्सच्या स्क्वेअरला. मग आपण असं लिहितो त्याला 1/d², इक्वेशन नंबर 2. आता हे सर्वांना माहित असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय. डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये काय होतंय, लेफ्ट हँड साइडची क्वांटिटी जर इन्क्रीज झाली तर सेम टाइमला राइट हँडची सुद्धा क्वांटिटी काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे या दोनही व्हॅल्यू एकमेकाच्या प्रोपोर्शन मध्ये वाढतात, त्याला म्हणायचं डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये काय होणार, जर एक क्वांटिटी जर इन्क्रीज झाली तर सेम टाइमला अदर क्वांटिटी काय होते, डिक्रीज. म्हणजे एक इन्क्रीज होणार आणि एक डिक्रीज होणार, याला म्हणायचं इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग लिहिताना आपण ते असं लिहितो. झालं, स्टेटमेंट वरून आपण 2 इक्वेशन्स बनवली, आपलं काम संपलं. आता यांना फक्त काय करायचं, रिअरेंज करायचं, मॉडिफाय करायचं. पहा दोघांच्या पण लेफ्ट हँड साइडला फोर्स आहे, मी दोघांना कॉमनली तो वापरू शकतो, F proportional to m1 m2 upon d². इक्वेशन नंबर 3 बनलं. बरोबर. आता नेक्स्ट स्टेप मध्ये जसं की आपण केपलर्स लॉ मध्ये प्रोपोर्शनॅलिटीचा सिंबल रिमूव्ह केला आणि त्याच्या ऐवजी काय वापरला, काहीतरी कॉन्स्टंट. इथेही तेच करायचंय. आपण काय करणार, आता प्रोपोर्शनॅलिटी सिंबल रिमूव्ह करणार आहोत, पण रिमूव्ह करत असताना काहीतरी कॉन्स्टंट वापरावा लागेल आणि तो कॉन्स्टंट वापरतात कॅपिटल जी. त्याला म्हटलं जातं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि बाकीचं इक्वेशन आहे तसंच. हा झाला आपला न्यूटन्स लॉचं फायनल इक्वेशन किंवा प्रूफ आपण म्हणू शकतो. मग हा जो काही कॉन्स्टंट आहे जी, त्याला काय म्हणायचं आपल्याला, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. म्हणजेच तुम्ही जगभरात काय किंवा युनिव्हर्स मध्ये कुठेही जा, ह्या जी ची, कॅपिटल जी ची व्हॅल्यू बदलणार नाही. कॅपिटल जी लक्षात ठेवायचं, कॅपिटल जी ची व्हॅल्यू बदलणार नाही. मग ती किती आहे व्हॅल्यू, तर ती लिहून घ्या. g इज इक्वल टू 6.673 into 10⁻⁻11. बरोबर. आता याचं युनिट काय द्यायचं, तर मी डायरेक्ट लिहित नाही, अगोदर आपण याचं युनिट कॅल्क्युलेट करूया आणि मग याच्या पुढे मांडूया. बघा तर मग आता कसं युनिट फाइंड आउट करायचं. आपला फॉर्म्युला आपण प्रूफ केला होता, तो फॉर्म्युला घ्यायचा आणि तो जी साठी मॉडिफाय करायचा. आता हा जो काही फॉर्म्युला आहे हा मी जी साठी बनवतो. कसा लिहिता येईल, g इज इक्वल टू, इथं आपल्याला काय करायचं, युनिट फाइंड आउट करायचं की नाही. सध्या आपल्याला युनिट माहित नाही, तर मी लिहितो युनिट आणि इथं क्वेश्चन मार्क लिहितो. आपण युनिट फाइंड आउट करूया या फॉर्म्युल्यावरून. मग हा जो काही फोर्सचा फॉर्म्युला होता तो कॅपिटल जी साठी मॉडिफाय करून घ्या. कॅपिटल जी इज इक्वल टू काय होईल, डी डिनॉमिनेटरला होता, इकडे मल्टिप्लायला जाईल f इंटू d² आणि m1 आणि m2 हे न्यूमरेटरला होते, इकडे आले तर डिनॉमिनेटरला जातील. बरोबर. अशा प्रकारे आपण
फॉर्म्युला मांडून घेतला. आता या फॉर्म्युला मध्ये आपल्याला काय काय दिसतंय? F म्हणजे फोर्स आहे, D म्हणजे डिस्टन्स आहे, M1 किंवा M2 हे मासेस आहेत. त्यांचे युनिट आपल्याला माहिती आहे. मग काय असेल त्यांची युनिट मांडूया. फोर्स कशामध्ये असतो? न्यूटन मध्ये. डिस्टन्स कशामध्ये असतं? मीटर मध्ये. पण आधी इथे डिस्टन्सचा स्क्वेअर दिलाय, इथे पण स्क्वेअर करायचा. त्याच्यानंतर मास कशामध्ये असतं? केजी मध्ये. मग M1 ची पण युनिट केजी लिहिणार, किलोग्रॅम. M2 चं पण युनिट किलोग्रॅम लिहिणार. मग किलोग्रॅम इंटू किलोग्रॅम, तो डायरेक्ट मी लिहितो किलोग्रॅम स्क्वेअर. पहा मग G साठी काय युनिट बनलं? न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. मग आता इथे मी लिहितो न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. अशा प्रकारे ते वाचतात. ठीक आहे. हा झाला तुमचा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आले लक्षात? ठीक आहे. तर अशा प्रकारे याचा चांगला स्टडी करायचा. काय जे डिफिकल्टीज असतील ते आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टाकायच्या किंवा आपल्या पर्सनल ग्रुपला सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. ओके. आता हा झाला आपला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा स्टडी करणार आहोत. चालेल? ठीक आहे. धन्यवाद.